effect of nuclear charge and स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्टला दुसरं नाव आहे शिल्डिंग इफेक्ट. SHIELDING. स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. 10वी मध्ये सुरू झाला का स्क्रीनिंग इफेक्ट पिरियड टेबलमध्ये. इफेक्ट ऑफ म्हटलं का इफेक्टिव्ह म्हटलं का इफेक्टिव्ह nuclear charge and screening effect. Effective nuclear charge and screening effect. Example वर सर्च करू लिथियम पासून. लिथियमचा ॲटॉमिक नंबर सांगा. 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1. त्यानंतर लिथियमचा पुढचा बेरिलियम 1s2 2s2. बेरिलियम नंतर पुढचा सांगा बोरॉन 1s2 2s2 2p1. बोरॉन नंतर कार्बन 1s2 2s2 2p2. छोटे क्लोरीनचे सांगा 1s2 2s2 क्लोरीन नको क्लोरीन 1s2 2s2 2p5 1s2 2s2 2p5. न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिट मध्ये 1s सबसेल आणि 1s सबसेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर सेकंड मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन्स किती आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन्स लिथियम मध्ये 3 प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स काय असतील प्रोटॉन्स 3. त्यानंतर बेरिलियमचं बघा. बेरिलियम मध्ये 4 प्रोटॉन. बोरॉन मध्ये 5 प्रोटॉन. बोरॉन नंतर कार्बन मध्ये 6 प्रोटॉन. कार्बन नंतर पुढचं सांगा अजून कुठला. कार्बन नंतर नायट्रोजन. नायट्रोजन मध्ये प्रोटॉन सांगा किती 7 प्रोटॉन. इलेक्ट्रॉन सांगा 1 2 3 4 हे 3 4 आणि 5. नंतर नायट्रोजन नंतर ऑक्सिजन मध्ये 8 प्रोटॉन. इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6. नंतर क्लोरीन मध्ये 9 प्रोटॉन. इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7. प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्हाला ॲटॉमिक साईज सेम दिसते. आता फळ्यावर काढलेली पण सेम नाही, आता चेंज होणार आहे. ॲज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. कुठला पिरियड आहे. सेकंड पिरियड. हा सेकंड पिरियड आहे. कुठला पण पिरियड आहे. सेकंड पिरियडसाठी आपल्याला एक्सप्लेन करावं. As we move from left to right in a period, number of electrons in first cell remains same.
number of electrons in first cell remains same. As we move from left to right, atom number increases by 1 and 1 electron is added in next element of same cell, same outermost cell. outermost cell मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बघा. सेकंड सेल म्हणजे outermost cell, लिथियमच्या outermost cell मध्ये 1 इलेक्ट्रॉन. नंतर लिथियम म्हणजे बेरिलियमच्या outermost cell मध्ये सांगा, बेरिलियमच्या outermost cell मध्ये सांगा किती 2. outermost cell मध्ये 2 इलेक्ट्रॉन. बोरॉनच्या outermost cell मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, बोरॉनच्या outermost cell मध्ये 3. कार्बनच्या outermost cell मध्ये 4. कार्बन नंतर नायट्रोजनच्या outermost cell मध्ये 5. outermost म्हणजे सेकंड सेल. नायट्रोजन नंतर ऑक्सिजनच्या outermost cell मध्ये 6 आणि फ्लोरीनच्या outermost cell मध्ये 7. इलेक्ट्रॉन एक एक वाढत चाललेला आहे, परंतु कुठे ऍड व्हायला लागला, ते कुठल्या सेल मध्ये नेमकं ऍड व्हायला लागला. सेम सेल. सेम सेल म्हणजे कुठली सेल, सेकंड पिरियड मध्ये सेम सेल म्हणजे outermost cell, सेकंड सेल. पिरियड नंबर 2 outermost cell पण 2. सेकंड सेल मध्ये लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत. ॲज वी मूव फ्रॉम लिथियम टू फ्लोरीन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. As we move from lithium to fluorine in second period, in a period, number of electrons in first cell remains same, but number of electrons in second cell, that is in outermost cell, goes on increasing from left to right. As we move from left to right, number of electrons in outermost cell of successive elements increases. Number of electrons increases. न्यूक्लियस, या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरती आपला न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत, 3 प्रोटॉन. या 1 इलेक्ट्रॉनला काय करतात, या 2 इलेक्ट्रॉन पण लावतात फोर्स. हा 3 प्रोटॉन या 2 इलेक्ट्रॉन पण वळतातच, परंतु या आउटरमोस्ट मध्ये इलेक्ट्रॉनला पण वळतात. कारण यांना ज्यात म्हणजे अटॅक असणार, जे पहिल्या बेंचवर दुसऱ्या बेंचवर बसले त्यांच्या आणि शिक्षणामध्ये अटॅक असतंच. शेवटचे विद्यार्थी चुकून समजावं बाबा तू बाहेर गेलं काय करायचं म्हणून त्यावर पण जरा वाच ठेवावं लागते. म्हणजेच न्यूक्लियसचा कमी असते फोर्स, परंतु फोर्स असते, तर फोर्स असते. बाबा 3 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉनवरती फोर्स लावायला लागले. या ठिकाणी 4 प्रोटॉन आणि किती इलेक्ट्रॉनमध्ये फोर्स, किती इलेक्ट्रॉन वळायला लागले आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन. 4 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉनला आपल्याकडे वळायला लागले. आतले कोण, आतले सेम आहे. नंतर 5 प्रोटॉन किती इलेक्ट्रॉन वळायला लागले, 3 इलेक्ट्रॉन. 6 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन वळायला लागले. 7 प्रोटॉन 5 इलेक्ट्रॉनला वळायला लागले. 8 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉनला वळायला लागले आउटरमोस्ट सेलमध्ये. आणि 9 प्रोटॉन 7. म्हणजे हा कुलम्स लॉ आहे बा, असा आहे. या प्रोपोर्शनल Q1 into Q2. एक म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ देअर चार्जेस. मग ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड, चार्ज वाढायला लागले की मूव चालले प्रोटॉनचे चार्ज दिसते तुम्हाला. 3 प्रोटॉन 4 प्रोटॉन 5 प्रोटॉन 6 प्रोटॉन 7 प्रोटॉन 8 प्रोटॉन 9 प्रोटॉन. हे Q1 वाढायला गेले. आणि कुठला वाढायला गेला, Q2 पण वाढायला गेला. Q2 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन आणि 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे Q2 पण वाढला गेला, इलेक्ट्रॉनचा चार्ज पण वाढला गेला आणि प्रोटॉनचा चार्ज पण वाढला गेला. याचा अर्थ काय, फोर्स वाढला गेला. As the magnitudes of Q1 and Q2 increases, force between them increases. आणि हा फोर्स कुठला, अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह? बिकॉज Q1 is charge of protons and Q2 is charge of electrons. The positive negative attraction. Now as we move from left to right in the period, attractive force increases. कोणामध्ये
न्यूक्लियर अट्रॅक्शन फॉर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इंक्रीजेस. का वाढायला लागलं? न्यूक्लियर अट्रॅक्शन फॉर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इंक्रीजेस. रीजन काय? Why nuclear attraction for outermost electron increases? According to Coulomb's law. According to Coulomb's law, as number of protons increases, charge of nucleus increases, and charge number of electrons increases, force between them increases. Because there is first cell between second cell and nucleus. Second cell and nucleus मध्ये first cell आहे आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सगळ्यामध्ये तो इफेक्ट. हे 2 इलेक्ट्रॉन काय करतात बघा, या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काय करतात? रिपल्सिव्ह लावतात. 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन याला रिपल्सिव्ह लावतात. हे 2 इलेक्ट्रॉन याला रिपल्सिव्ह लावतात. हे 2 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन किती जणांना ढकलणार? 2 जणांना ढकलणार. 2 इलेक्ट्रॉन किती जणांना ढकलणार? लांब 3 जणांना. हे 2 इलेक्ट्रॉन 4 जणांना लांब ढकलणार. हे 2 इलेक्ट्रॉन 5 जणांना लांब ढकलणार. हे 2 इलेक्ट्रॉन 6 जणांना लांब ढकलणार. 7 जणांना लांब ढकलणार. मग लांब ढकलणारे बाहेरच्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली आहे आणि त्यांना रिपेल करणारे इलेक्ट्रॉन दोघंच आहे. त्यामुळे हळू तिकडे जायचं त्यांचा इफेक्ट काय होणार? कमी जाणार. दोघांची ताकद रिपेल्स फोर्स त्या 6-7 जणांची पुढे कमी पडणार. म्हणजे रिपेल करण्याची पॉवर काय व्हायला गेली? हळू सगळ्या इलेक्ट्रॉनला ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड, repulsion between these two inner electrons in the first cell and outermost electrons decreases, and attraction between the nucleus and outermost electron increases by Coulomb's law, and due to this atomic size decreases. Atomic size decreases ते याच्यामुळे कशामुळे बघा, as we move from left to right atomic number increases, number of electrons are added in the same outermost cell, screening effect remains same. Screening म्हणजे काय? स्क्रीन म्हणजे पडदा. स्क्रीनिंग इफेक्ट स्टील में ढाल. मग 2 इलेक्ट्रॉन आहेत ते बाहेर इलेक्ट्रॉनला काय करतात? फोर्स रिपेल करतात, असे ढकलला गेलात. म्हणजे ती ढाल स्क्रीन. 2 इलेक्ट्रॉनची स्क्रीन एकच स्क्रीन आहे बा. मग सगळे एलिमेंट बेरिल लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत जावा, सगळ्यामध्ये एकच स्क्रीन आहे. कुठली स्क्रीन? फर्स्ट सेलची. आणि ती किती इलेक्ट्रॉनची स्क्रीन आहे? 2. पण 2 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला रिपेल करायला लागले. पण स्क्रीनिंग इफेक्ट काय वाढत नाही. 2 इलेक्ट्रॉन आता शेवटपर्यंत इनर सेलमध्ये किती राहतात इलेक्ट्रॉन? 2. आउटर सेलमध्ये मात्र वाढायला लागले आहेत. दॅट इज ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट स्क्रीनिंग इफेक्ट रिमेन्स सेम. स्क्रीनिंग इफेक्ट वाढत नाही. स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स रिमेन्स सेम. बट as protons increases and electrons in the outermost shell increases, force Coulombic force increases, and due to increase in force, effective nuclear charge increases. Effective nuclear charge increases. Effective nuclear charge म्हणायचं. Effective nuclear charge न्यूक्लियस मधील प्रोटॉनने आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरती लावलेला फोर्स. आणि त्या फोर्स लावण्याचं न्यूक्लियर अट्रॅक्शन फॉर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आणि न्यूक्लियस इफेक्टिव्ह इफेक्ट आहे आत ओढून घेण्याचा परिणाम ते चार्जचा. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. मग ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. आता ॲज वी मूव्ह डाऊन दी ग्रुप. आता डाऊन दी ग्रुप डाऊन दी ग्रुप पहिलाच घेतो. लिथियम नंतर सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम आणि फ्रान्सियम. लिथियम मध्ये 2 किती प्रोटॉन? 3 प्रोटॉन. 3 प्रोटॉन लिथियम मध्ये 3 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. सोडियम मध्ये सांगा. सोडियम मध्ये बघा हे 2 इलेक्ट्रॉन. हे पहिल्या वर्गामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेतच. 2 इलेक्ट्रॉन आणि किती बघा 2 6 2 पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये किती आहेत? 8 आहेत का? 8. आणि तिसऱ्यामध्ये 1. मग ॲज वी मूव्ह डाऊन दी ग्रुप किती स्क्रीन वाढल्या? स्क्रीन किती आहे? लिथियम मध्ये एकच स्क्रीन होती ना, एकच इनर फर्स्ट ऑर्बिट. आता बघा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये किती सेल आत आहेत की जे भरलेले आहेत? पूर्ण 2 आहेत.
दोन हे किती 8 इलेक्ट्रॉन आणि 2 8 आणि 10 इलेक्ट्रॉन काय करतात, त्या सोडियम मधल्या ऑटोम इलेक्ट्रॉनला लांब ढकलतात. त्यामुळे त्याला पण कधी बाहेर जाण्यास झालं असते. समजा एखाद्या बेंचवर विद्यार्थी बसलेला आणि दुसरा बेंच त्याला कायम ढकलायला लागला, तो उठून दुसऱ्या बेंचवर बसते बा, कारण त्याला अनस्टेबल नाही का, कधी पडेल गॅरंटी नाही, त्यापेक्षा म्हणणार दुसऱ्या बेंचवर बसलेलं. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन इझिली निघून जातो. वीक स्ट्रॉंग टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. मग ॲज वी मूव डाऊन द ग्रुप, नंबर ऑफ सेल्स, atomic number increases, number of cells increases. Screening effect, screening म्हणजे shielding effect for outermost electron increases, and therefore proton पण वाढला गेले, इलेक्ट्रॉन पण वाढला गेले, प्रोटॉन पण वाढले, इलेक्ट्रॉन पण वाढले, परंतु स्क्रीन वाढला गेल्यामुळे रिपल्सिव्ह फोर्स जास्त वाढला गेला, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस ॲज वी मूव डाऊन द ग्रुप. atomic size increases. ला माहिती. In multi-electron atom, in multi-electron atom, in multi-electron atom, in multi-electron atom, positively charged nucleus attracts negatively charged electrons around it. Positively charged nucleus, positively charged nucleus attracts negatively charged electrons around it. Attracts negatively charged electrons, around it. न्यूक्लियसच्या वरती असणारे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करते. And there is mutual repulsion, and there is mutual repulsion, म्हणजे म्युच्युअल म्हणजे परस्परामध्ये म्युच्युअल रिपल्शन. सांगा कोणामध्ये म्युच्युअल रिपल्शन, अट्रॅक्शन कोणामध्ये दिलं तर रिपल्शन कोणामध्ये, इलेक्ट्रॉन रिपल्शन, म्युच्युअल रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट सेल मध्ये, इनर सेल मध्ये, इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन. म्युच्युअल रिपल्शन amongst the negatively charged extranuclear electrons, amongst मध्ये आपापस मध्ये, amongst the negatively charged extranuclear electrons, extranuclear negatively charged extranuclear electrons. एक्स्ट्रान्युक्लियर म्हणजे काय, न्यूक्लियसच्या बाहेर. एक्स्ट्रान्युक्लियर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपापसामध्ये एकमेकाला रिपल्सिव्ह लावतात आणि न्यूक्लियस निगेटिव्हली चार्ज सगळ्या इलेक्ट्रॉनवरती, न्यूक्लियस सगळ्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्टिव्ह लावतो आणि इलेक्ट्रॉन्स आपापसामध्ये एकमेकावरती रिपल्सिव्ह लावतात. खालच्या वेळेला the repulsion by inner cell electrons is important. The repulsion by inner cell electrons is important.
म्हणजे आतील सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स लावले रिपल्शन जास्त महत्वाचे. जर सेल्डिंग इफेक्ट म्हणणार आपण, त्यामुळे इनर सेलमध्ये इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जास्त इम्पॉर्टंट. The repulsion by inner cell electrons is important. Full stop. This results in pushing the outer cell electrons further away from the nucleus. This results in pushing the outer cell This results in pushing the outer cell electrons further away from the nucleus. Further away from the nucleus. Away from the nucleus. Inner cell electrons काय करतात? Repulsion by inner cell electrons is important. This results in pushing the outer cell electrons further away from the nucleus. न्यूक्लियस पासून ते लांब ढकलण्यास कारणीभूत आहेत. न्यूक्लियस पासून लांब जातात. Thus, the outer cell electrons are held less tightly by the nucleus. Thus, the outer cell electrons are held less tightly Thus the outer cell electrons are held less tightly by the nucleus. By the nucleus. By the nucleus. NuCleus. याचा अर्थ काय होगा? तर पहिल्या बेंचवर, दुसऱ्या बेंचवर, तिसऱ्या बेंच, पहिल्या बेंचवर बसलेले आहेत ते आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये काय अट्रॅक्शन. परंतु आउटरमोस्ट सेल मध्ये पण न्यूक्लियस अट्रॅक्शन आहे, पण मध्ये जे बसलेले आहेत ते काय करतात? पाठीमागे बसलेला ढकलून बाहेर लावतात, म्हणजे लांब ढकलतात, रिपल्शन लावतात. त्यामुळे न्यूक्लियस आणि कोणामध्ये आउटरमोस्ट सेल मध्ये जेवढं अट्रॅक्शन पाहिजे होतं तेवढं नसतं, थोडंसं कमी होतं. परंतु ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट राईट म्हटलं बघा, ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट राईट number of protons increases, electrons are added in the same cell or outermost cell, and therefore attraction increases. Effective nuclear charge increases, nuclear attraction for outermost electron increases, and atomic size decreases on moving from left to right in a period. This is important. On moving from left to right in a period, atomic size decreases. How point have we analyzed? Atomic size decreases from left to right in a period. In other words, attraction of nucleus for an outer electron is partially cancelled. In other words, the attraction of nucleus for outer electrons, attraction of nucleus for outer electrons is partially cancelled. म्हणजे असं समजा पहिल्या बेंचवरचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये डायरेक्ट शिकवलेलं त्यांना ऐकायला जाते, परंतु पहिला बेंच आणि शेवटचा बेंच याच्यामध्ये बाकीचे बसलेले मुलांसह एखादा बोलत असेल तर काय म्हणून सांगा, जेवढा इफेक्ट पहिल्या बेंचवरच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मध्ये बोललेलं ऐकायला ते ॲक्युरेट,
होत नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचं ऐका सोडून त्यांचंच ऐकावं लागते. म्हणजे इफेक्ट न्यूक्लियसचं कमी झाला नाही. न्यूक्लियस इफेक्ट आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉनमध्ये कमी झाला. या ठिकाणी पार्शियली कॅन्सल म्हणजे काय? मग जेवढं त्यांना ऐकायला पाहिजे, जेवढं त्यांना कळायला पाहिजे तेवढं कळणार नाही, थोडंसं कमी. पार्शियली कॅन्सल, पूर्ण अट्रॅक्शन आहे परंतु पार्शियली कॅन्सल. In other words, the attraction of nucleus for outer electrons is partially cancelled. आता न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह म्हणजे अट्रॅक्शन असणारच परंतु कमी असणार. रिझन सांगितलंच. ते इनर सेल इलेक्ट्रॉन काय करतात? रिपल्स होतात आउटर इलेक्ट्रॉनवरती. हे म्हटले there is mutual repulsion among the negatively charged extranuclear electrons. That is, an outer cell electron does not experience actual positive charge present on the nucleus. That is, an outer cell electron does not experience outer cell electron does not experience the actual positive charge present on the nucleus. Actual positive charge present on the nucleus. म्हणजे काय कळलं? न्यूक्लियस मध्ये ऍक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 3 प्रोटॉन. समजा लिथियम घेतला आपण, लिथियमच्या न्यूक्लियस मध्ये ऍक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज किती प्रोटॉनचा आहे? 3. आणि त्यावरती किती इलेक्ट्रॉन आहेत बाहेर? 2. आणि त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन आहे ना. मग समजा हे 2 इलेक्ट्रॉन नसते तर काय झालं सांगा बरं? हे 2 इलेक्ट्रॉन नाहीत परंतु तो विद्यार्थी शेवटच्या बेंचवर बसला तरी डायरेक्ट ऐकायला गेला असता. डायरेक्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन नसते. इनर सेल मध्ये लिथियमच्या आउटर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये जे इनर सेल आहे फर्स्ट सेल त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन नसते तर न्यूक्लियसचा +3 चार्ज सगळ्या या इलेक्ट्रॉनला एक्सपिरियन्स करायला मिळाला असता. मग 3 प्रोटॉनने काय केले? 3 दोर घेतले, 3 असे प्रोटॉन वाढत 1 2 3 आणि त्या विद्यार्थ्याला बांधलेला आणि वडायला गेले 3 जण. मग तिघांचा इफेक्ट डायरेक्ट त्या विद्यार्थ्यावर गेला. ती 3 प्रोटॉन एका इलेक्ट्रॉनला वडायला गेले डायरेक्ट. परंतु मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर काय झालं बा? तर आता किती फोर्स लावलाय? समजा 3 प्रोटॉनने 10 न्यूटन लावलेला आहे. या हिशोबाने वडणारा फोर्स आहे 10 न्यूटन लावलेला आहे. परंतु मध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे 10 न्यूटन फोर्स एक्सपिरियन्स करू शकत नाही. का? रिपेल करणारे इलेक्ट्रॉन आहेत का त्याने 2 न्यूटन लांब ढकललं असतं. टोटल इफेक्टिव्ह सांगा बरं किती झालं? 8 न्यूटन. काय बरं सगळ्यांना? जर 2 इलेक्ट्रॉन नसते इनर सेल मध्ये तर लिथियमच्या आउटर सेलवरती आउटर इलेक्ट्रॉनवरती 10 न्यूटन फोर्स न्यूक्लियसने लावला असता. मग ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स केला असता. न्यूक्लियसवरचा ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज किती आहे? +3. आणि तो सगळ्या कोणी एक्सपिरियन्स केला असता? आउटर इलेक्ट्रॉन. कधी? जर इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन नसते तर. परंतु इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनवरती रिपल्स फोर्स असल्यामुळे त्यांना ऍक्च्युअल या न्यूक्लियर चार्जचा एक्सपिरियन्स घेता येत नाही. तेच वाक्य लिहिले. an outer cell electron does not experience the actual positive charge present on the nucleus. Reason काय? वरती तिन्ही वाक्य सेमच आहे. दॅट इज म्हटले तेच आहे. कुठलं सांगा रिझन? The repulsion by inner cell electrons is important म्हटलं.
त्या रिपल्शन इनरची इलेक्ट्रॉनने आउटर इलेक्ट्रॉनची रिपल्स फोर्स लावलेला आहे. त्या रिपल्सिव्ह फोर्समुळे समजा एखादी व्यक्ती गेलेला या ठिकाणी 3 वेगवेगळे फेमस असे हिरो हिरोईन आलेले नाही, हिरोईन नाही, हिरो चालले असे व्यक्ती नसते आणि या ठिकाणी असे बघायला गेले बा आलेले परंतु मधून काय करायचं पोलीस किंवा काय असतील त्यांना सिक्युरिटी गार्ड ढकलला लागेल. मग त्यांना जवळ डायरेक्ट जाऊन त्याच्या सही काही घेता नाही त्यांना थोडासा, पण ते नसते तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला असता, डायरेक्ट कॉन्टॅक्ट इफेक्ट झाला नाही. ऍक्च्युअल जो अनुभव घ्यायचा तो घेता आला नाही. मी लांबूनच फक्त बघा पुढच्या the net nuclear charge actually expressed by electron is called as the net nuclear charge. The net nuclear charge, net nuclear charge actually expressed by an electron. The net nuclear charge actually expressed by an electron. Last actual net nuclear charge actually expressed by electron. कमी का जास्त किती 3 प्रोटॉन आहेत, मग 3 प्रोटॉनने डायरेक्ट अट्रॅक्टिव्ह फोर्स लावला असता, परंतु मध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याने रिपल्स फोर्स लावल्यामुळे ऍक्च्युअल 3 प्रोटॉनचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो त्यांना एक्सपिरियन्स करायला मिळाला, थोडेसे कमी अट्रॅक्टिव्ह फोर्स मिळाला. वरच्या वाक्यामध्ये याचे फरक आहे. An outer shell electron does not experience actual positive charge. ऍक्च्युअल जो आहे तो एक्सपिरियन्स करत नाही, मग काय थोडासा कमी, आणि तो जो एक्सपिरियन्स केलाय आहे 3 प्रोटॉन, पण त्यांना वाटतंय की 2 प्रोटॉननेच आमच्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स लावला. ऍक्च्युअल किती आहे 3, मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ते रिपल्स फोर्स लागल्यामुळे त्याचा अट्रॅक्टिव्ह इफेक्ट कमी झाला आहे 3, परंतु त्यांना काय वाटतंय तिघांनी मग 10 न्यूटन फोर्स लावला पाहिजे. तेव्हा जे 10 न्यूटन न लावता त्यांना अनुभवाला किती मिळाला, 8 न्यूटन. मग याचा अर्थ काय थोडासा कमी, ऍक्च्युअल पेक्षा थोडासा कमी एक्सपिरियन्स करायला मिळाला. The net nuclear charge actually expressed by net nuclear charge आणि net nuclear फरक आहे. न्यूक्लिअर चार्ज किती आहे, लिथियम मध्ये +3 आणि नेट न्यूक्लिअर चार्ज +3 नाही, त्यापेक्षा कमी आहे +3, पण त्यांना अनुभव करायला मिळाला कमी. अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याने अनुभवला, तिघांच्या थोडं कमी थोडा अनुभव मिळाला. The net nuclear charge actually explained by an electron. कुठला इलेक्ट्रॉन, आउटर इलेक्ट्रॉन, is called as effective nuclear. हेडिंग दिली आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय वाक्य, मग तुम्ही एवढंच वाक्य सध्या लक्षात चालते. शेवटचं सगळी माहिती न लक्षात का काय माहित आहे सगळे जे लिहितात तुम्ही एकच वाक्य. The net nuclear charge actually explained by an electron present in the outermost shell is called as effective nuclear charge. An electron present in outermost shell is called as effective nuclear charge. Effective nuclear charge is called as effective nuclear charge. कौसामध्ये Z effective हे वाक्य कालवा डेफिनेशन सगळ्यांना आहे. ऍक्च्युअली +3, परंतु त्यांना अनुभवायला मिळते +3 पेक्षा थोडासा कमी, मग त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज Z इफेक्टिव्ह. खालच्या वेळेला the effective nuclear charge is lower than actual nuclear charge.
The effective nuclear charge is lower than actual nuclear charge. The effective nuclear charge is lower than actual nuclear charge. Actual nuclear charge कौसामध्ये Z. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज म्हणजे काय कौसामध्ये Z इफेक्टिव्ह. किंवा की काय बघ Z का म्हणजे सांगा ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज Z म्हणजे काय सांगा Z कसं काय Z म्हणजे काय ॲटॉमिक नंबर म्हणजे काय नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्सचे चार्ज म्हणजे काय ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज आणि Z इफेक्टिव्ह म्हणजे काय इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनने अनुभवलेला थोडासा कमी न्यूक्लियर चार्ज. कमी न्यूक्लियर अट्रॅक्शन अनुभवलं म्हणजे काय त्यांना वाटते की न्यूक्लियसमध्ये चार्ज कमी आहे ॲक्च्युअली कमी नाही परंतु त्यांना वाटते कमी आहे मग त्याला म्हणते इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. पहिलं दुसरं वाक्य दोन्ही मी काय बघा तुमच्या ते पेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला माहिती त्यामध्ये कुठे दोन वाक्य इम्पॉर्टंट. In other words, the inner electrons shields the outer electrons from the nucleus. In other words, the inner electrons shields SHRELDS shields the outer electrons from the nucleus. Outer electrons from the nucleus to certain extent. हे थोड्या प्रमाणात काय असेल ठराविक प्रमाणात to certain extent. In other words म्हणजे काय मिनिंग तोच आहे फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितलं. In other words, inner electron shields न्यूक्लियसचा ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स करायला आउटर इलेक्ट्रॉन कमी पडले आउटर इलेक्ट्रॉन कमी अनुभवले आणि असं न म्हणता आपण काय म्हणाले जे इनर इलेक्ट्रॉन आहेत ते काय केले आउटर इलेक्ट्रॉनला काही प्रमाणात रिपल्स फोर्स लावले. इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनवरती काही प्रमाणात रिपल्स फोर्स लावले त्यामुळे आउटर इलेक्ट्रॉनने न्यूक्लियसचा ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज न अनुभवता कमी न्यूक्लियर चार्ज अनुभवला. पुन्हा एकदा वाक्य बघा लिहिलेलं आता इन मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम मल्टी इलेक्ट्रॉन मग काय होते काय एक इलेक्ट्रॉन असेल तर असं काय भानगडी नसते एकच इलेक्ट्रॉन असेल तर काय संबंध नाही एक इलेक्ट्रॉन असेल तर रीडिंग आहे ना इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक इलेक्ट्रॉन इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज राईटच ना कमी व्हायचा प्रश्न काय ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स होणार एक इलेक्ट्रॉन आहे एक प्रोटॉन आहे ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स झाला मग बाकीच्या कन्सेप्टची गरज नाही. मग सुरुवातीच काय केलं इन मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन असणार आहे ॲटम मध्ये मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम थोडक्यात दोन पेक्षा जास्त. दोन असून पण काय फायदा नाही कारण न्यूक्लियस आणि दोघांमध्ये डायरेक्ट नाही का पहिला न्यूक्लियस आणि त्यामध्ये दोन आहे डायरेक्ट अट्रॅक्शन आहे तिथे काही रिपल्सिव्ह फोर्स नाहीच परंतु तिसरा इलेक्ट्रॉन आहे तिसऱ्यापासून पुढे स्टार्ट होते बघा हा इफेक्ट. मल्टी म्हणजे काय मोर दॅन 3 मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे काय लक्षात मोर दॅन 3. इन मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम positively charged nucleus attracts negatively charged electrons around it. Negatively charged electron ला positively charged nucleus attract करते आणि काय त्याचबरोबर there is a mutual repulsion between negatively charged extra nuclear electrons. त्याचबरोबर काय negatively charged electron आपापसामध्ये एकमेकावरती रिपल्सिव्ह फोर्स लावतात. दुसरं वाक्य काय this repulsion by inner electron
म्हणजे रिपल्शन एकमेकाला लावतात, परंतु कुठलं रिपल्शन आपल्याला महत्वाचं? हे आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉन असते समजा किती, फर्स्ट सेल याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्यामध्ये समजा 4 आहेत. हे 4 जण पण ढकलणार नाही एकमेकाला. एका बेंचवर बसलेले 4 जण पण ढकलणार एकमेकाला, पण त्याकडे दुर्लक्ष करायचं. एका लाईनवर बसल्यामुळे ढकलल्यामुळे काय जास्त परिणाम होणार नाही, कारण त्यांच्या शिक्षकामधील डिस्टन्स काय ते कमी होणार नाही. ते एकमेकाला ढकलल्यामुळे अंतर तेवढं जाणार नाही. परंतु त्याच्या पुढच्या बेंचवर बसलेले आहेत त्यांचा इफेक्ट जास्त महत्वाचा. पुढच्या बेंचवर बसलेले म्हणजे त्याच्या आतील आहेत, ते आतील अगोदरचे आहेत ते जास्त इम्पॉर्टंट. मग ते वाक्य लिहिलं या ठिकाणी. दी रिपल्शन सगळे इलेक्ट्रॉन एकमेकावर लावतातच, पण कुठलं रिपल्शन इम्पॉर्टंट? इनर सेल. रिपल्शन बाय इनर सेल इलेक्ट्रॉन्स इन ऑन आउटर इलेक्ट्रॉन्स इज इम्पॉर्टंट. मग दिस रिझल्ट्स याच्यामुळे काय झालं? मग इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉन सगळे इलेक्ट्रॉन आपापसामध्ये हे दोघं पण एकमेकाला ढकलतात, पण ते बघायचे नाही. हे चौघं पण एकमेकाला ढकलतात ते बघायचे नाही, परंतु हे दोघं जण हे चौघाजण ढकलतात ते बघायचे. आतील दोघं जण बाहेरच्या चौघांना ढकलतात, आतील दोघं जण बाहेरच्या 5 जणांना ढकलतात, ते रिपल्शन बघायचं, ते इम्पॉर्टंट. मग काय सांगा याचं रिझन काय? हे इम्पॉर्टंट काय सांगा? हे ढकलायला मग काय होणार? साईज वाढायला लागली असं वाटतं, पण थोडंसं परिणाम होणार नाही. या व्यक्तीला न्यूक्लियस वाढायला लागले आणि 2 इलेक्ट्रॉन ढकलायला लागले, थोडंसं फरक पडायला लागला. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. This results in pushing the outer cell electrons further away from the nucleus. याचा परिणाम काय झाला? आउटर सेल इलेक्ट्रॉन अजून थोडे लांब जाण्यास भाग पाडले त्या दोघांनी इनर सेल इलेक्ट्रॉन्सने. Thus outer electrons are याच्यामुळे काय सांगा? एवढ्या भागात असलं पाहिजे ते थोडेसे त्या ढकलल्यामुळे थोडंसं अंतर वाढलं, थोडं ऐकायला होतं ते पण बंद झालं. थोडं ऐकायला समजा लांब गेलं तर ऐकायला येत नाही, जेवढं अंतर जास्त असतं ना तेवढं ऐकायला येत नाही. मग जेवढे डिस्टन्स जास्त वाढलं तेवढं काय होणार? कमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार नाही. हे लेस्ट आहे टाईटली बाय पुढचं माहिती आता एक्सप्लेन केलं खालच्या वेळेला. This effect of inner electrons on outer electrons. 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 This effect of inner electrons on outer electrons is called as screening effect or shielding effect. Screening effect or shielding effect. हे वाक्य बघा, याचे वाक्य समजायला सांगितलं. इन अदर वर्ड्स आहे ना, त्याचे ते इज कॉल्ड म्हटलं. द इनर इलेक्ट्रॉन्स shields म्हणजे exerts force of repulsion on inner electrons, exerts force of repulsion on outer electrons, and effective nuclear charge experienced by outer electrons decreases. The reason काय द्यायचं? This effect of inner electrons on outer electrons is called as shielding effect or screening effect. Formula खाली shielding effect, screening effect पुन्हा सांगा अजून थोडी 2 शब्द द्या. पुन्हा of inner electrons अजून शब्द वाढवा. inner electrons किंवा कोर इलेक्ट्रॉन्स. कोर म्हणजे मुख्य इलेक्ट्रॉन्स जे न्यूक्लियसच्या जवळ असतात ते. इनर इलेक्ट्रॉन्स ऑर कोर इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या जवळ असणारे आणि बाहेरच्या लांब ढकलणारे
ते कोर इलेक्ट्रॉन्स CORE. वो खाली फॉर्म्युला therefore effective nuclear charge equal to effective nuclear charge equal to Z minus electron shielding. Z minus electron shielding. Now therefore Z effective equal to Z minus Z म्हणजे ऍक्च्युअल आणि Z effective म्हणजे इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह ऍक्च्युअल पेक्षा थोडाच कमी असतो. म्हणजे काय तर वजा करायला पाहिजे. मग वजा कोणावर करायला झालं कारण कोण आहे शिल्डिंग इफेक्ट म्हणून काय म्हटलं काय मायनस केलं आपण त्यामधून ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज मधून काय वजा केलं शिल्डिंग इफेक्ट जो रिपल्स कोड लावला नाही रिपल्स कोड लावला ते इफेक्ट वजा केला आणि राहिलेलं काय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मायनस सिग्मा होणार मायनस सिग्मा असं सिग्मा सिम्बॉल काय त्याबद्दल मायनस सिग्मा where sigma equal to shielding constant or screening constant where sigma equal to shielding constant or screening constant shielding constant or screening constant sigma means the shielding constant or screening constant. The value of sigma depends upon type of orbital that the electron occupies. The value of sigma depends upon type of orbital. The value of sigma depends upon the type of orbital म्हणजे कुठल्या टाइपच्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन बसले असतो त्या ऑर्बिटल वरती अवलंबून आहे टाइप ऑफ ऑर्बिटल दॅट इलेक्ट्रॉन ऑक्युपाइज टाइप ऑफ ऑर्बिटल इन विच इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट असं म्हणत चालेल मग काय लिहितात दॅट इलेक्ट्रॉन ऑक्युपाइज म्हणजे का इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. The value of sigma depends upon the type of orbital that electron occupies or type of orbital in which electron is present. Type of orbital occupies that electron occupies in which electron is present. In which electrons are present. मग आता तुम्ही सांगा सिग्माची व्हॅल्यू मी असं न्यूक्लियस घेतलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं लिहिलं आणि चौथ्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे एकच दाखवला आत सगळे भरलेले समजा आत सगळे भरलेले आहे मग 1 मध्ये कोण आहे सांगा 1s 2 मध्ये कोण आहे 2s आणि 2p असं असतं ना डंबेलच्या पुढे 2p झालं मग सांगा तिसऱ्यामध्ये कोण कोण आहे 3s म्हणजे 3s झालं 3s मध्ये आणि कोण 3p असं असणार तो मोठं 3p आणि कुठलं 3d मध्ये 5 आहे ते सेम पण माहिती आहे मला 3d असणार या ठिकाणी नंतर चौथ्यामध्ये काय असणार बा 4s आता सध्या चौथं पण घेतो आणि पाचवं अजून घेतो 5 इलेक्ट्रॉन 4s स्फेरिकल आणि नंतर 4p मोठा असणार 4p त्या पद्धतीनं 4p मोठा असणार आणि 4d त्यावेळेसला आपला मोठा असणार लांबून गेला असणार आणि 4f सगळ्यातला मग सगळ्यात जास्त ढकलणारे कोण जास्त शिल्डिंग इफेक्ट लावणारे कोण SPDF मध्ये न्यूक्लियसच्या जवळ कोण आहे सांगा S का P का D का F मग 1s असू दे नाही तर 2s असू दे स्फेरिकल नाही का 1s असलं स्फेरिकल न्यूक्लियसच्या भोवती 2s असलं तर पण स्फेरिकल 3s असलं तर स्फेरिकल 4s असलं तर स्फेरिकल पण P बघा या बाजूला गेले या बाजूला या आउटर इलेक्ट्रॉन रिपल्स पण असलं तर
अगोदर तिघांमधील इलेक्ट्रॉन कुठे नेमकं माहिती त्या भागात फिरायला गेले, सगळ्यांनी एकत्र गेले, बोलायला पाहिजे फोन करून, आणि मला मी इलेक्ट्रॉनला ढकला. म्हणजे जास्त एकी नाही बघा त्यांची. नंतर डी घेतलं तर डी तर अजून लांब लांब, डी तिसऱ्यामध्ये नाही, तिसरे ऑर्बिटल मोठा असते आणि त्या तिसरे सेल तर मोठे असतेच, लांब आहे आणि न्यूक्लियस पासून लांब, आणि असे ऑर्बिटल लांब लांब असतात. पण ते सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉन येणार कधी आणि बाहेर ढकलणार कधी, त्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट डी मधला अजून कमी. आणि एक तर सगळ्यात लांब न्यूक्लियस पासून एकदम लांब अंतरावरती, आणि एक इथून 1 किलोमीटर त्यावर गेले, त्या किलोमीटर त्यावर गेले, वरती 1 किलोमीटर गेले, 1 किलोमीटरला, आणि इलेक्ट्रॉन इथे ढकलायचं. सगळे एकत्र येणार कुठे ढकलणार कसं, एकी होणार नाही. मग कमी जागेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील तर बाकी फोर्स लावू शकतात. मग सगळ्यात जास्त शिल्डिंग इफेक्ट कोणामध्ये सांगा, एस ग्रेटर देन पी ग्रेटर देन डी ग्रेटर देन एफ. Shielding effect is in the following order. 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 The order S greater than P greater than D greater than F. मग पुअर शिल्डिंग इफेक्ट कोणाचा असतो काय, F चा. म्हणजे पुअर शिल्डिंग F नंतर त्या सगळं कमी D. मग D आणि F चा शिल्डिंग इफेक्ट पुअर. मग D आणि F ऑर्बिटल असतात तर बाहेरचे इलेक्ट्रॉन आहे त्यांना न्यूक्लियसचा अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त अनुभव मिळणार ना. एक त्यावर गेले, एक यावर गेले, तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त आहे, इझिली अट्रॅक्ट करणार, इफेक्टिव्ह न्यूक्लियर फोर्स जास्त अनुभव मिळणार, म्हणजे जास्त लॉस होणार नाही. जो न्यूक्लियर ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज नाही ते आसपास असणार, ओढणार, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली बाहेर जाणार नाही, त्याला बाहेर काढायला जास्त नाही लागणार. मग हा इफेक्ट आहे इम्पॉर्टंट कुठला, पुअर शिल्डिंग इफेक्ट एफ मध्ये. त्यामुळे एक पॉईंट आहे पी ब्लॉक इलेक्ट्रॉनमध्ये इनर्ट पेअर इफेक्ट. त्या पॉईंटचं नाव आहे इनर्ट पेअर इफेक्ट. इफेक्टचं नाव आहे पी ब्लॉकमध्ये आहे इनर्ट पेअर इफेक्ट. एक्झाम्पल घ्यायचं तर पी ब्लॉकमधलं कार्बन फॅमिली 14 कार्बन फॅमिली. कार्बन किती बॉन्ड तयार करतो, 4, आणि कार्बन म्हणजे 4+4 म्हणायचं, समजा ऑक्सिडेशन स्टेट +4. आणि सगळ्यात खाली काय गेलं आपण, काशी गये शंकर पार्वती, पीबी फक्त 2च बॉन्ड तयार करतो. कारण का, पीबी मध्ये 4f आहे, पीबी मध्ये 4f आहे, आणि कार्बनमध्ये फक्त एस आणि पीच आहेत, 2च. कार्बन एस आणि पी आहे आणि पीबी मध्ये 4f आहे, आणि 4fचा शिल्डिंग इफेक्ट कसा असतो, एफचा पुअर. त्यामुळं या पीबी मध्ये न्यूक्लियस त्या आउटर इलेक्ट्रॉनला, एस मधल्या इलेक्ट्रॉनला बाहेरच्या इलेक्ट्रॉनला ओढून जात आहे, त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन देता येत नाही, त्याला 2 कमी देते कार्बनपेक्षा, त्यामुळे याचं +2. मग दिस इज ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. इफेक्टचं नाव काय, इनर्ट पेअर इफेक्ट. टॉपला एलिमेंट आहे त्यांची व्हॅलेन्सी +4 असेल तर खाली किती असतं, ऑक्सिजन स्टेट +2. नंतर कुठला कार्बन, नंतर कुठला नायट्रोजन, यांच्यामध्ये +5 असते व्हॅलेन्सी, तर बॉटमला +3 असते, 2 कमी असते. रिझन ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट. सल्फर माहिती आहे ना, 6 बॉन्ड तयार करतो, SF6 सल्फर हेक्साफ्लोराइड. सल्फरची +6 असते, परंतु बॉटमला त्याची +4 असते. म्हणजे कितीचा फरक आहे टॉपच्या आणि बॉटममध्ये, 2चा. 2 का, कारण 2 इलेक्ट्रॉन एस मधले इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस ओढून धरतो वीक शिल्डिंग इफेक्टनं, आणि त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन कमी देतो. इनर्ट पेअर इफेक्ट काय आला, त्या चॅप्टरमध्ये असं नसतं, एक तुम्ही कुठं वाचल्यानंतर इनर्ट पेअर इफेक्ट शब्द आला तर लगेच काय पाहिजे की या इथं आपण थोडं एक्सप्लेन केलं होतं, शिल्डिंग इफेक्टशी रिलेटेड आहे आणि एफ ऑर्बिटलसाठी रिलेटेड आहे. पुअर शिल्डिंग इफेक्ट एफ ऑर्बिटलचा असतो, आणि ज्याच्या याच्यामध्ये एफ ऑर्बिटल असतं त्या ठिकाणी काय असतो, इनर्ट पेअर इफेक्ट. एफ ऑर्बिटल असणारा इफेक्ट इनर्ट पेअर इफेक्ट. खालच्या वेळेला आता लेफ्ट टू राईटचं माहिती घ्यायची.
as we move from left to right in a period, as we move from left to right in a period, as we move from left to right in a period, comma, as we move from left to right in a period, actual nuclear charge increases by +1 at a time. Actual nuclear charge म्हणजे कौन सा बदला? Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, एक ने वाढतो. Actual nuclear charge ब्रैकेट में Z increases by +1, increases by +1 at a time. प्रत्येक एलिमेंटला जात असताना एका वेळेला +1 ने वाढत जाते, तेव्हा दुसऱ्या एलिमेंट मध्ये आपण increases by +1 at a time. Comma, valence cell remains same. Valence cell म्हणजे outermost cell. Valence cell ब्रॅकेट मध्ये outermost cell remains bracket complete, remains same. As we move from left to right, actual nuclear charge increases by 1, and valence cell remains same, and newly added electron gets accommodated in the same cell. Gets accommodated means someone gets accommodated in the same cell, but same outermost cell. There is no addition of electrons to core. There is no addition of electrons to core. Core म्हणजे काय? म्हणजे आतील ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत नाही, बाहेरच्या ऑर्बिट मध्ये ऍड होतात. देयर इज नो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स टू कोर. Thus shielding due to core electron remains same. Thus shielding due to core electrons किंवा inner electrons, core electrons ब्रॅकेट मध्ये inner electrons, shielding due to core electrons ब्रॅकेट मध्ये inner electrons remains the same though the actual nuclear charge increases. Though the actual nuclear charge increases. The actual nuclear charge जरी वाढत असला तरी shielding effect core मुळे सेम राहतो, कारण आत ऍड होतात दिलेच वरती. There is no addition of electron to core. The shielding due to
कोअर इलेक्ट्रॉन मध्ये ऍडिशनच होत नाही, कोअर इलेक्ट्रॉन वाढतच नाही, तर शिल्डिंग इफेक्ट कसा वाढणार? देयर इज नो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स टू कोअर, द शिल्डिंग ड्यू टू कोअर इलेक्ट्रॉन्स रिमेन्स सेम दो ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज. जरी प्रोटॉन वाढत असले, इलेक्ट्रॉन पण वाढत असले, तर वाढलेले इलेक्ट्रॉन कोअर इलेक्ट्रॉन मध्ये जमा करत नाही, तर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जमा होतात. त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट रिमेन्स सेम दो actual nuclear charge increases. याचा इफेक्ट काय सांगा बरं? शिल्डिंग इफेक्ट रिमेन्स सेम आणि ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. देअरफॉर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होणार? वाढणार. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढणारच नाही, ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज वाढायला. शिल्डिंग काय आपलं गुण दाखवून झालं रिपल्स फोर्स, त्यामुळे काय आर्टिफिशियल वाढ जाणार नाही. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस, ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेसच आणि ओढून घेण्याची पॉवर पण वाढायला लागली. कशावरून? कुलम्स लॉवरून. F proportional to Q1 into Q2. प्रोटॉन वाढले, इलेक्ट्रॉन वाढले, दोघांचा गुणाकार वाढला, मग दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढला आणि शिल्डिंग इफेक्ट काय वाढला आणि तेवढ्याच राहिला सगळ्यामध्ये. म्हणजे रिझल्ट इज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. The net result is that the net result is that the effective nuclear charge Z effective goes on increasing. The effective nuclear charge bracket मध्ये Z effective goes on increasing. Effective nuclear charge goes on increasing across a period. Effective nuclear charge goes on increasing across a period. म्हणजे as we move from left to right, effective nuclear charge increases. Reason काय? Shielding effect remains same and actual nuclear charge increases. Therefore, effective nuclear charge increases as we move from left to right in a period. तीन वाक्य झाले. चौथ्या वाक्यामध्ये डाऊन दी ग्रुप सेलिंग. तीन वाक्यामध्ये कुठलं सांगा बरं? अलार्म दी पिरियड म्हणूया काय ते लिहिता दिवसामध्ये एक्स्ट्रा बाजूला वाटल्यास अलार्म दी पिरियड. अलार्म दी पिरियड झालं. आता काय? डाऊन दी ग्रुप. पुढची माहिती द्यायची होती. ॲज वी मूव्ह डाऊन दी ग्रुप. As we move down the group, new larger valence cell is added. The number of cells increases. New larger valence cell is added. New add केले परंतु larger मोठी cell. New larger valence cell is added. Full stop. As a result, याच्यामध्येच as a result, there is an additional cell in the core. There is an additional cell in the core. As a result,
there is an additional cell. म्हणजेच काय, as we move down the group, number of cells increases. atomic number काय वाढतो, left to right जाऊन down the group जाऊन number of cells increases. Larger cell valence cell is added. Therefore atomic size नंतर होणार आहे शेवटी. आता atomic size आपण सहज वापरणार नाही, पण सेपरेट पॉईंटच्या पुढे atomic size आहे. त्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मध्ये फक्त यांचाच उल्लेख करायचा. atomic size चा सेपरेट पॉईंट. या वाक्याचं सांगा काय म्हणजे शिल्डिंग इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन्स. शिल्डिंग इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन्स. कोर इलेक्ट्रॉन्स मध्ये वाढलेले कोर इलेक्ट्रॉन्सचा तिघांचा 3 सेल वाढले, 4 सेल वाढले, 5 सेल वाढले, 6 सेल वाढले. शिल्डिंग इफेक्ट आउटवेजेस म्हणजे काय, वाक्य पूर्ण करतो. आउटवेजेस इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज म्हणजे कॅन्सल्स काय. आउटवेजेस म्हणजे कोर इलेक्ट्रॉनचा सेल वाढले नाही. फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल. उदाहरण घेतलं आपण सोडियम मध्ये किती सेल आहेत, 3. पोटॅशियम किती आहेत, 4. इलेक्ट्रॉन एकच आउटर सेल मध्ये, पण त्यामध्ये किती आहेत, 4 आहेत. परंतु 3 भरलेल्या पोटॅशियम मध्ये, सोडियम मध्ये 2 भरलेले आणि 1 आउटर इलेक्ट्रॉन. नंतर रुबिडियम मध्ये काय 5 आहे. म्हणजे 4 भरलेले आणि आउटर. म्हणजेच वाढ चालली नाही. काय वाढ चालले, इनर सेल वाढत चालले, शिल्डिंग इफेक्ट वाढत चालले. न्यूक्लियर चार्ज पण वाढला गेला आहे. पण न्यूक्लियर चार्ज म्हणजे प्रोटॉन वाढणारच आहे. जस्ट खाली जायचं प्रोटॉन वाढणारच. 11 प्रोटॉन 11 होतं. 11 नंतर प्लस आपण ऍड केले की नाही, प्लस किती 18. मग 18 प्रोटॉन वाढले. 18 प्रोटॉन वाढल्यानंतर न्यूक्लियर चार्ज वाढायला पाहिजे. इफेक्टिव्ह प्रोटॉन पण वाढले, त्याच प्रमाणात काही साईज वाढली आणि आतले कोर इलेक्ट्रॉनचे रिपल्शन फोर्स वाढला. त्यामुळे नेट रिझल्ट काय, कोण जिंकल्या दोघांमध्ये, शिल्डिंग इफेक्ट जिंकला का न्यूक्लियर चार्ज जिंकला, शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्टने इलेक्ट्रॉनला बाहेर ढकलायला सुरुवात केल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कमी होत गेला. ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस. मग वाक्य काय, आउटवेजेस म्हणजे काय, अपोजेस कॅन्सल्स. पुन्हा सांगतो बा, द शिल्डिंग इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन्स. द शिल्डिंग इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन्स आउटवेजेस इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज. आउटवेजेस इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्ज. इन्क्रीज्ड न्यूक्लियर चार्जचे इफेक्ट आउटवेजेस. मग आउटवेजेसचा अर्थ काय सांगू, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कमी होतो. आउटवेजेस इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. त्यामुळे the shielding effect of increased number of core electrons decreases the shielding effect of increased number of core electrons. Shielding effect of increased number of core electrons. Increased number of core electrons काय करणार, decreases म्हणूया. Decreases the effect of increased nuclear charge. Decreases the effect of increased nuclear charge. Increased nuclear charge. लेफ्ट टू राईट शिल्डिंग इफेक्ट नव्हताच, वाढत नव्हताच, सेम होता. त्यामुळे त्याचा आपण विचार समजून दिला होता, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतच होता. न्यूक्लियर चार्ज पण वाढत होता आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. टॉप टू वाढत जाताना न्यूक्लियर चार्ज वाढतोय, ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज वाढतोय, परंतु इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतोय, कमी. कारण अपोज करणारे सेल्स इनर इलेक्ट्रॉन जास्त आहे. And
effective nuclear charge felt by outer electrons decreases. And effective nuclear charge felt by felt म्हणजे अनुभवणे experienced by म्हणा experienced by effective nuclear charge experienced by outer electrons. Effective nuclear charge experienced by outer electrons decreases. म्हणजे वरती डिक्रीज लिहिलं का अपोजिट म्हणा बरोबर तर डिक्रीज दोन से इक्वल टू shielding effect of increased number of electrons opposes the effect of increased nuclear charge का डिक्रीज होते और दोन्ही पण डिक्रीज अपोज केल्यामुळे डिक्रीज केल्यामुळे डिक्रीज झाले आता फक्त हेडिंग घ्या periodic trends in physical properties नवीन पॉइंट periodic trends in physical properties periodic trends in physical properties periodic trends in physical properties periodic trends in physical properties